श्री स्वामी समर्थ. दिनांक 2 एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे. मारुतीरायांचा जन्मदिवस आहे. आपल्यावर असणारी कोणतीही शत्रुपीडा, आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा, तसेच जाणून बुजून आपल्याला कोण त्रास देत असेल, कोर्ट कचेरी अशा सर्व समस्या आपल्यापासून दूर होतील. आपण काय करायचं आहे? 2 तारखेला सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करायचं आहे. आपल्या जवळच्या मारुतीरायांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे मंदिरामध्ये बसून संकल्प करून यथाशक्ती हनुमान चालिसा, मारुती स्तोत्र याचे पाठ करायचे आहेत आणि रामरक्षा आपल्याला शक्य असेल तर तिथे म्हणायचे आहे. रामरक्षा शक्य नसेल तर आपण श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. मारुतीराय म्हणतात, माझी सेवा करण्यापेक्षा माझ्या स्वामींची म्हणजेच अर्थात प्रभू रामचंद्रांची सेवा करा, माझी कृपादृष्टी तुमच्यावर अधिक प्रमाणामध्ये होईल. त्याचप्रमाणे आपण लाल रंगाचा एक धागा घ्यायचा आहे आपल्या उंचीप्रमाणे. त्या धाग्याला आपल्या वयाप्रमाणे गाठी बांधायच्या आहेत आणि तो धागा मारुतीरायांच्या चरणावर अर्पण करायचा आहे किंवा मंदिराच्या शेजारी कुठे आपल्याला जर तो धागा बांधण्याची व्यवस्था असेल तर तिथे तो धागा बांधायचा आहे. आपल्या मनोकामना सांगायच्या आहेत मारुतीरायांना आणि मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. मारुतीरायांची प्रार्थना करून शक्य असेल तर त्या दिवशी आपण गरजू गरीब व्यक्तींना अन्नदान करावं. नक्कीच सर्व पीडा, शत्रुपीडा तसेच नकारात्मक ऊर्जा आणि आपल्यावरचे संकट नक्कीच दूर होतील आणि मारुतीरायांची अखंड कृपादृष्टी राहील. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी विविध प्रकारच्या उपासना कशा आणि कधी कराव्यात याबद्दल संपूर्ण विस्तृत माहिती भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेली आहे. याची लिंक आपल्याला इंस्टाग्राम स्टोरीला आणि बायोमध्ये मिळेल. नक्कीच तो पण व्हिडिओ पूर्ण पहा आणि तो दिवस आनंदात घालवा. श्री स्वामी समर्थ.